हॅलो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, हे व्हिडिओ रविवारचा आहे, म्हणजे पूर्ण दिवसभराचा मी व्हिडिओ शूट केलेला होता, पण एडिट करायला काही वेळ मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा होती, परत तिसऱ्या दिवशी मला काही ब्लाऊज द्यायचे होते अर्जंट. परत थोडंसं नॉर्मल तब्येत खराब झाली होती, हॉस्पिटलला गेले आणि त्या दिवशी मग परत आल्यावर थोडे ब्लाऊज शिवले. ह्या सगळ्या वेळामध्ये परत वटपौर्णिमाचे व्हिडिओज होते ते एडिट करून टाकले. त्यामुळं मग काय थोडासा वेळ आपल्याला कमी होता आणि म्हणून हा व्हिडिओ राहिला. म्हणून आज मी हे व्हिडिओ एडिट करते आणि तो व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करते. तर चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. शिवायचा होता तो शिवून वगैरे दिला मी. आता हुक वगैरे पण लावले, लगेच दिला. आणि अजून काही ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले. तर हे 3 2 3 4 5 ब्लाऊज अजून बाकी आहेत आणि ते मला संध्याकाळच्या 5च्या आतमध्ये द्यायचे आहेत, कारण मला संध्याकाळी बाहेर जायचे. उद्याची वटपौर्णिमेची पूजेची सगळी तयारी करून ठेवायची, सामान घेऊन यायचे आणि मला पार्लरमध्ये पण जायचं आहे आयब्रो करायला. बघू आता वेळ मिळाला तर. मेहंदी लावायची होती डोक्याला, तर ती पण नाही लावणं झाली. असं आता जसं आहे तसंच, फक्त थोडेसे केस वगैरे धुवून घेईल. काल धुतले होते एकदा, परत उद्या धुईल आणि मग मात्र उद्याच्या पूजेसाठी रेडी करीन. काय जास्त काही नाही, पण आता कसं होतं, सण असलं की अशी धावपळ होती, स्वतःसाठी वेळ मिळत नाही. आणि बरेच असं वाटतं की ब्लाऊज शिवणाऱ्या लोकांना वाटतं हिचं काय, हिला ब्लाऊज शिवती, हिला पैसे कमवती. पण स्वतःला माणूस विसरतं, स्वतःला विसरावं लागतं. माणसाला प्रत्येक गोष्ट आवडते. सगळ्यालाच आता नटापटा करायची, सगळ्याच गोष्टी करायची, पार्लरला जायची, इकडं तिकडं, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना आवडतात. पण मला तितकासा वेळ पुरत नाही. पण तरी पण जेवढे शक्य होईल तेवढं मी करते. नॉर्मली थोडंसं थ्रेडिंग वगैरे करून येणार आहे मी, आणि मेकअप वगैरे मी माझा घरीच करत असते. सगळं मी माझंच करते, बाकीचं काही जास्त जात नाही पार्लरला वगैरे. आणि जे काही सामान वगैरे असतं ते मी स्वतः जाऊन आणते, किंवा ते पण पूजेचं सामान मला आणून देतात. आणि माझा सण वगैरे असा मस्त साजरा होतो. असो, आता बाकीचे राहिलेले ब्लाऊज मी घेते शिवायला पहिलं, कारण ते ब्लाऊज मला पण 5 वाजेपर्यंत कंप्लीट झाली पाहिजे. तर चला कंटिन्यू करा. असो, दुपारचे 2 वाजलेत आणि माझा ब्लाऊज कंप्लीट झाला आहे, तो एक दिला. आता हा पण झाला आहे आणि अजून मला 3 ब्लाऊज शिवायचे आहेत. आणि मस्त असा जोराचा पाऊस सुरू झाला आहे बाहेर, मस्त पावसाचं वातावरण झालं आहे, पण व्यवस्थित काही दिसत नाही. तर बघा, छान पाऊस यायला लागला आहे आणि विशाल मात्र पावसाची मज्जा घेतोय, पण मात्र ब्लाऊज शिवायचे आहेत. पाऊस खूप जोराचा चालला आहे, तरी पण लाईट तर आहे. मग त्याला पटापट करून घ्यावा, कारण लाईट गेली तर काही भरोसा नाही. एकदा जर लाईट गेली तर मग काही येत नाही लवकर. असो, आता पटापटा तेवढं 3 ब्लाऊज करून घेते, कारण मला लवकर आवरणं खूप गरजेचं आहे. कारण वेळेवरती ब्लाऊज देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि पाऊस बाहेर सुरू आहे. विशाल आणि सोनू इथं काय करतात काय माहिती, काय बनवता नाही? होडी कशाला? पाण्यात सोडायला. आणि एवढा नाही पाऊस यायला, इतकं पाणी साचायसारखं. ते काय पाणी लगेच खाली जातं वाळून. केस पुसणं व्यवस्थित आहे, केस पुसते. किती गार लागायले, केस पुस. तर चला, आता माझं मी काम कंटिन्यू करते. मुलं तर खेळतायत. परत राहिलेले काही ब्लाऊज घेतले लगेच शिवायला, आणि मग म्हटलं सगळे ब्लाऊज शिवून वगैरे झाले ना की पटकन सगळे हुक लावून द्यावेत, कारण संध्याकाळी बाहेर जायचं ठरलं होतं. पण त्या दिवशी नेमकं काय झालं की पावसाचं वातावरण होतं आणि माझे 5 ब्लाऊज शिवून 5 वाजेपर्यंत हुक वगैरे लावून मी सगळं रेडी करून दिलं होतं. पण संध्याकाळी त्यांना कामावरून यायला उशीर झाला, आणि मग काय उशीर झाल्यामुळं मुलं पण रविवारचा दिवस असल्यामुळं दिवसभर खूप खेळले आणि मग झोपले. मग काय त्या दिवशी मला बाहेर जाणं झालंच नाही. मी जवळच्या तिके पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग वगैरे करून आले, आणि मग दुसऱ्या दिवशी मला त्यांनी सगळं पूजेचं सामान वगैरे आणून दिलं होतं. आणि हा एक ब्लाऊज मी स्टिच केलेला होता. तर बघा किती सुंदर फिनिशिंग लुक आलेला आहे. आणि अशा सुंदर सुंदर फिनिशिंगमध्ये आपण जर ब्लाऊज शिवले ना, तर ब्लाऊजची शोभा अजूनही वाढते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो. आणि ब्लाऊजचं वर्क असेल ना, तर ब्लाऊज फिनिशिंगमध्ये शिवलं पाहिजे. जशी डिझाईन असेल तसं वर्क असेल तसं आपल्याला ब्लाऊज शिवता आलं पाहिजे, जेणेकरून ब्लाऊजची फिटिंग आणि प्रॉपर त्याची फिनिशिंग असेल तर खरंच ब्लाऊजला लूक मात्र खूप सुंदर येतो. आणि त्या लूकमुळं कोणती पण स्त्री अजून सुंदर दिसायला लागते. तर हे असं ब्लाऊज शिवण्याचं खरं वैशिष्ट्य. तर हे थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं होतं. आता बघा, ह्याला असं गोल पॅच आला होता फ्लावरमध्ये, ते सुद्धा व्यवस्थित मी शिवून घेतला आहे. त्यानंतर इथं छान अशा फ्लावर आलेले होते, म्हणजे जे ह्याला होते ना
नॉट वगैरे लावलेली तर आहेच मी, पण बाहीला सुद्धा छान डिझाईन होती आणि स्टोन वर्क होतं, बाकी काही हेवी वर्क नव्हतं, फक्त थ्रेड वर्क आणि स्टोनवरती चिटकलेली होते. पण तरीसुद्धा हा ब्लाऊज खूप सुंदर आणि कंप्लीट झालेला आहे. आणि फ्रंटनी कटोरी होता, बॅकने डीप होता, तुम्ही जसा होता तसा मी इथं केलेला आहे, तुम्ही बघितलंच. आणि त्यानंतर याला जे काठ होते बॅकचे ते इथं क्रॉसपट्टीला जोडलेले आहेत ना, त्यामुळं अजूनही सुंदर लुक आलेला आहे. तर अशा पद्धतीने सुंदर वेगवेगळ्या टिप्स वापरून म्हणजे आपलं थोडंसं आपण आयडिया करून ब्लाऊज शिवले ना, तर नक्कीच तुमचेसुद्धा ब्लाऊज खूप सुंदर बसायला लागतील आणि डिझाईन मात्र तुम्ही जशा हव्या तशा बनवून घेऊ शकता. आता तर खूप जास्त वर्कचं ट्रेंड चाललेला आहे. साध्या सिंपल साडीवर सुद्धा खूप सुंदर वर्क यायला लागले आणि काठपदर तर काय खूपच सुंदर दिसतं वर्क असल्यावर ब्लाऊजचं. तर खूप छान छान अशा ट्रेंडिंग साड्या असतात आणि त्या आपण घेतल्या तरी पण त्याच्यावरचं ब्लाऊज कसं शिवायचं, आणि साधी साडी असेल तरी ब्लाऊज जर सुंदर शिवला आपण त्यावरती वर्क केलं तर ती साडीसुद्धा दिसायला छान दिसते. आणि तेच आपण इथं टेलर मैत्रिणी काम करत असतो. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघितलं तुम्ही इतका सुंदर ब्लाऊज शिवलाय. आता बाकीचे जे काही ब्लाऊज असतील ते मी आता लगेच शिवायला घेते. त्यानंतर मी काल काही ब्लाऊज डिझाईन शिवलेल्या होत्या ना, ह्या एका ब्लाऊज डिझाईनचा मी व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे आपल्या ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तिथे तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. पण जे मी डिझाईन केलेली होती राऊंडमध्ये, तर तिथं ना मणी राहिले होते लावायचे. तर ते कस्टमरनी तर अगोदर जसा फोटो पाठवला होता मी तसाच ती डिझाईन रेडी केली, फक्त मणी राहिले होते लावायचे, म्हणजे मी लावलेच नव्हते त्या फोटोवरती नव्हते. तर मग त्यांनी मला परत मणी लावायला सांगितले आणि म्हटलं की खूप छान दिसेल हा डिझाईन, अशी पद्धतीने केली तर आहेच पण खूप सुंदर झाली आहे आणि मणी लावा तुम्ही मग अजून छान दिसेल. ती म्हटली की मला अशी थोडी मणी लावून द्या मग अजून छान दिसेल. तर म्हटलं ठीक आहे चला जाऊ द्या, चांगल्या कामासाठी नाही म्हणत नाही मी. तर मग छान अशी मणी पण लावलेली आहे, खूप सुंदर लुक आलेला आहे. लुक सुंदर येत असेल तर मी ती डिझाईन किंवा काही असो ती करून देतच असते. तर मस्त असा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर आता मी ब्लाऊज देते कारण दुसरा पण अजून शिवायला घ्यायचा आहे मला, कारण हे नेमकं मध्येच राहिला त्यासाठी. आणि अजून एक शिवलाय बघा, हा रेड कलरचा वर्कचा ब्लाऊज आहे. तर हा पण एक स्टिच करून घेतला, खूप मोठ्या मापाचा होता. फ्रंटनी प्रिन्सेस कट ब्लाऊज होता बघा, अशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बघा. हा रेड कलरचा होता. आता हे रेड गुलाबी वर्कचे ब्लाऊज हे जास्तच कलर राहते, कारण रेड आणि गुलाबी जास्त घेतात सगळेच. आणि हा गुलाबी होता जो मी अगोदर दाखवलेला आहे. आणि हा मेहंदी म्हणजे 3 आणि अजून एकचा दिलेला 4 असे ब्लाऊज झालेत आणि अजून एक राहिलेला आहे तो पण शिवायचा आहे. त्या अगोदर आता 4 वाजले संध्याकाळची, चहा वगैरे थोडंसं घेते. हा एक शिवायचा आहे, बाकीचा आवडते. आता राहिलेलं बाकीचं ते जे खाली मी पसारा घेतलेला होता हुकाचे ते डिझाईनचे मण्याचे वगैरे बॉक्स दोऱ्याचे, ते म्हटलं पहिलं ठेवून द्यावं. तर बघा माझे सगळे ब्लाऊज कंप्लीट झालेत. आता हुक लावायची बाकी तेवढं करून घेते, म्हणजे ज्याची त्याला घेऊन जातील ते. आणि बघ इथं सगळे ब्लाऊज कंप्लीट आहेत. आणि हा ब्लाऊज ना खूप सुंदर केला आहे मी, म्हणजे आता थोडंसं त्याला लुक द्यायचं बाकी आहे. हे पाठीमागं असं केलेलं आहे, तुम्हाला पूर्ण मग दाखवते ठीक आहे. आधी हुक लावून वगैरे घेते. पसारा पण झाला आहे सगळा, तो पण आवरायचा आहेच. चला हुक लावून घेते. मग काय अगोदर सगळं आवरून घेतलं आणि मग हुक लावायला बसले. तर म्हटलं चला आता हाता सरसर लगेच हुक वगैरे लावून घ्यावेत, कारण जर बाहेर द्यायचं म्हटलं तर ते पण नव्हते घरी आणायला न्यायला आणि हुक लावायला द्यायची, परत त्या कधी हुक लावणार, मग परत आपल्याला आणायला जायचं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा म्हटलं ठीक आहे आता आपले ब्लाऊज तर जे वटपौर्णिमाचे द्यायचे होते तेवढे तर कंप्लीट झालेले आहेत. आणि मग हुक लावून आपण दिले तर पटकनही होऊन जाईल आणि मी पण पटकन मोकळी होईल. आणि मला ना एक ब्लाऊज शिवायचं होते त्या साडीवरचं, मला घालायची होती ती साडी वटपौर्णिमाला. पण असं होतं मला की कधी कधी ना एका सणाला असं होतं की मी सगळ्यांची ब्लाऊज शिवून देते पण माझे स्वतःचं ब्लाऊज मात्र राहतं. आणि मग आयत्या टायमाला मी साडी कोणती घालायची हे मनच बदलून टाकते, असं होतं काहीसं. तुमच्यासोबत होतं का तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा, आणि ह्या एक ब्लाऊज शिवला होता तर मस्त होता आणि इतकी सुंदर झाला होता, खूप फॅन्सी ब्लाऊज होता. आता हे बघा पाठीमागनं हे असं केलेलं होतं आणि त्याला मणी वगैरे लावून घेतले होते, तर खूप छान झालं होता. एक थोडक्यात तुम्हाला मी दाखवला.
तर अशा पद्धतीने वेगवेगळे मी ब्लाऊज शिवले होते आज, आणि सगळे ब्लाऊज रेडी ते वगैरे करून घेतले. आणि त्यानंतर मग सगळं व्यवस्थित ठेवून द्यावं म्हटलं, आणि सगळं आवरून ठेवून दिलं की मग काय बाकीचे घरातली कामं पण सुरू होतील. तर माझं हे असं असतं सणाच्या आदल्या दिवशीचं रुटीन. सगळ्यांचे ब्लाऊज वेळेवरती दिले ना तर मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधानी आणि तोच टेलरिंगचा आनंद असतो. तर चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.